नमस्कार श्रोत्यांनो, पॉडकास्टची सुरुवात करूया एका प्रश्नापासून. तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती? नोकरी बदलणे, चुकीचा व्यवसाय निवडणे, चुकीचा मित्र की घाईघाईत घेतलेला निर्णय? लोक म्हणतात माझं नशीब खराब होतं, पण खरंच नशीब खराब असतं की निर्णय? आजपासून 2300 वर्षांपूर्वी भारताने जगाला असा एक महामानव दिला, ज्याने केवळ एक साम्राज्य उभं केलं नाही तर निर्णय घेण्याचं विज्ञान जगाला शिकवलं. तो महामानव म्हणजे आचार्य चाणक्य. त्यांनी सांगितलेली एक ओळ, जर प्रत्येक तरुणाने, प्रत्येक उद्योजकाने, प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक नेत्याने आयुष्यात वापरली, अंगीकारली तर अर्ध्या समस्या निर्माणच होणार नाहीत. चाणक्य म्हणतात, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. फक्त 3 प्रश्न, आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. पहिला प्रश्न, मी हे का करतोय? कारणाशिवाय केलेली धावपळ माणसाला थकवते. आज कितीतरी लोक शेजाऱ्याची कार पाहून कर्ज काढतात व कार घेतात. शेजाऱ्याचा मुलगा परदेशात गेला म्हणून आपणही परदेशात जायचं ठरवतो. मित्राने व्यवसाय सुरू केला म्हणून आपणही नोकरी सोडण्याचा आणि व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. कुणी शेअर मार्केटमध्ये पैसे कमावले म्हणून आपणही विचार न करता गुंतवणूक करतो. अरे, तुला खरंच ते हवंय का? की फक्त दुसऱ्याकडे आहे म्हणून तुलाही हवंय? लोकांच्या स्वप्नांसाठी स्वतःचं आयुष्य जगू नका. हो, लोकांच्या स्वप्नांसाठी स्वतःचं आयुष्य जगू नका. लोकांच्या यशाची नक्कल नक्कीच करू नका. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीची नक्कल करा. दुसरा प्रश्न, याचा परिणाम काय होईल? आजचा आनंद उद्याचं दुःख तर नाही ना? एका मिनिटाचा राग 10 वर्षांचं नातं तोडू शकतो. एका चुकीच्या पोस्टमुळे करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब अडचणीत येऊ शकतं. निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या परिणामांबरोबरही 2 मिनिट नक्की बसा. तिसरा प्रश्न, मी यशस्वी होण्यासाठी तयार आहे का? फक्त इच्छा पुरेशी नसते, तयारी हवी असते कष्ट करण्याची. विद्यार्थी म्हणतो, मला IAS व्हायचंय, पण मोबाईल 8 तास आणि अभ्यास 2 तास. हे चालेल का? उद्योजक म्हणतो, मला मोठा उद्योग उभारायचा आहे, पण बाजाराचा अभ्यास 0. ग्राहक समजून घेतले नाही, मग यश कसं मिळणार? देव संधी देतो, पण तयारी मात्र तुमची असावी लागते. आपण भारतीय, मोबाईल घ्यायचा असेल तर 10 YouTube रिव्ह्यू, 15 कंपॅरिझन व्हिडिओ, 20 मित्रांचा सल्ला, 3 दुकानं आणि शेवटी ॲमेझॉन. पण लग्न, भागीदारी, नोकरी, व्यवसाय हे निर्णय, चल बघू, जे होईल ते पाहू. मोबाईल 2 वर्षांनी बदलतो, पण चुकीचा निर्णय आयुष्यभर कटू आठवणी देतो. चाणक्यांचं आणखी एक मोठं रहस्य, निर्णय घेतल्यानंतरही स्वतःला विचारत राहा, मी योग्य दिशेने चाललो आहे का? माझं ध्येय बदललं आहे का? माझी पावलं अजूनही योग्य आहेत का? कारण जहाज बंदरातून निघाल्यावरही कॅप्टन सतत दिशा तपासत असतो. करिअर निवडताना, बिझनेस सुरू करताना, रिलेशनशिपमध्ये पडताना, इन्व्हेस्टमेंट करताना किंवा जॉब सोडताना फक्त 3 प्रश्न आठवा. का? याचे परिणाम काय? मी तयार आहे का? हे 3 प्रश्न तुमचं भविष्य नक्कीच वाचवू शकतात आणि तुमचं भविष्य उज्ज्वल बनवू शकतात. लक्षात ठेवा, घाईत घेतलेले निर्णय आयुष्यभर पश्चाताप देतात, पण विचारपूर्वक घेतलेले निर्णय
आयुष्यभर अभिमानाचे क्षण देतात. चाणक्यांनी आपल्याला फक्त राज्य कसं चालवायचं हे शिकवलं नाही, तर स्वतःचं आयुष्य कसं चालवायचं हेही शिकवलं. म्हणून पुढच्या वेळी किंवा प्रत्येक वेळी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी फक्त स्वतःला 3 प्रश्न विचारा. का? याचे परिणाम काय? आणि मी तयार आहे का? उत्तर मिळालं तर निर्णय योग्य असेल. योग्य निर्णय हा नशिबावर विसंबून मिळत नाही, तो योग्य विचारातून जन्माला येतो. हो, तो योग्य विचारातूनच जन्माला येतो. मी पद्मा धुमाळ. पुन्हा भेटू एका नव्या विचारासह. धन्यवाद.